नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत. या विश्लेषणामुळे आपल्याला ह्या तीन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेझिस्टन्स फेस केला जाऊ शकतो, चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात, जर रिव्हर्सल येणार असेल तर ते कोणत्या लेवलपासून येऊ शकतं, ह्यासारख्या अनेक विषयांचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला आपल्याला एक आठवण करून द्यायची आहे आणि ती म्हणजे आपण शेअर मार्केट मराठीचं अँड्रॉइड ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलंय का? जर ते केलं नसेल तर कृपया आजचा जो व्हिडिओ तुम्ही बघताय त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्याची लिंक दिलेली आहे, ते ॲप नक्की तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा. कारण पुढील आठवड्यापासून आपण शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय. तर त्यामुळे आपल्याकडे हे ॲप असणं आवश्यक आहे. आता हे झाल्यानंतर आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व येणाऱ्या आठवड्यात कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण काल बघितलं होतं की खूप मोठी तेजी झालेली होती आणि त्यानंतर थोडंसं शेवटचा एक तासभर आपल्याला सेलिंग आलेलं बघायला मिळालं होतं आणि मी कालच्या विश्लेषणामध्येच सांगितलं होतं की निफ्टीमध्ये काय होऊ शकतं, हे सेलिंग आणखीन थोडंसं खाली जाऊ शकतं आणि त्यानंतर आपल्याला एक बाउन्स बघायला मिळू शकतो. कुठपर्यंत जाऊ शकतं? मी तुम्हाला सांगितलं होतं की साधारण 25,000 पर्यंत आपल्याला जाऊ शकतं. ही झाली वरची लेवल आणि खालची लेवल जर विचारत असाल तर 24,850 च्या आसपास मी अंदाजे दाखवतो इथे. तर वर म्हणजे खाली बघितलं तर 24,850 आणि वर बघितलं तर 25,000 ह्या लेवलच्या आसपास आपल्याला निफ्टीमध्ये किंमत खाली येऊ शकते आणि इथे खाली आल्यानंतर रिव्हर्सल होऊन परत वर जाऊ शकते आणि वर जाताना आपल्याला हा हाय ब्रेक होऊ शकतो आणि ह्याच्या वर सुद्धा थोडी किंमत जाऊ शकते. अशा प्रकारचं विश्लेषण काल मी तुम्हाला सांगितलेलं होतं. आपण इथे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की त्या पद्धतीनं आज जे ओपनिंग झालं, हे ओपनिंग मी तुम्हाला दाखवतो. ओपनिंग आजचं थोडंसं गॅपअप झालं, बरोबर. निफ्टीमध्ये थोडंसं गॅपअप झालं, मात्र ओपनिंग नंतर लगेचच आपल्याला सेलिंग आलं आणि 25,000 ची लेवल टच पण झाली. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा अशी राऊंड फिगर असते तेव्हा त्या राऊंड फिगरच्या किंमत वर असेल तर ती लेवल सपोर्ट म्हणून काम करते. तर त्यामुळे खाली आल्यानंतर लगेच खाली गेलं नाही तर थोडा वेळ वर आलं. त्यानंतर तुम्ही बघू शकता एक आपल्याला आणखीन थोडंसं वर आलं आणि मग पुन्हा खाली गेलं. पहिला अर्धा तास आपल्याला लक्षात येईल की 25,000 चा खालच्या बाजूला सपोर्ट घेतला. त्यानंतर काय झालं आणि तिसऱ्या कॅन्डलला मग आपल्याला त्याच्या खाली क्लोजिंग आलं. मात्र तरी सुद्धा पुन्हा एक बाउन्स आला आणि शेवटी आपल्याला बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर 25,000 ची लेवल ब्रेक झाली आणि आपण खाली गेलो. पण ते जास्त खाली गेलो नाही. आपण साधारणपणे 24,950 960 च्या आसपास लो बनवला आणि त्याच्यानंतर लगेचच इथनं रिव्हर्सल आलं. मात्र आज शुक्रवार होता, वीकेंड होता आणि त्यामुळे नक्की मार्केटमध्ये काय झालं की वीकेंड असल्यामुळे जास्त मोठी मोमेंटम आपल्याला बघायला मिळाली नाही. पूर्वी काही काळ असा होता की शुक्रवारी आपल्याला खूप मोठी मोमेंटम बघायला मिळायची, मग ते प्रॉफिट बुकिंग असो किंवा शॉर्ट कव्हरिंग असो. पण आता आपल्याला आज या वेळेला ती मुवमेंट बघायला मिळाली नाही. अगदी साइडवेज मुवमेंट झाली. पहिल्यांदा खाली आलं, मग हळूहळू वर गेलं आणि फार काही मोठी मुवमेंट न होता आपल्याला ही जी लेवल 25,000 ची सांगितली होती त्याच्या वरच आपल्याला क्लोजिंग मिळालेलं आहे. 25,020 च्या आसपास आपल्याला क्लोजिंग मिळालंय. कालच्यापेक्षा थोडंसं खालच्या बाजूला हे क्लोजिंग झालेलं आहे. कदाचित काय होईल, सोमवारी आपल्याला गॅपअप ओपन होण्याची शक्यता आहे किंवा सोमवारी फ्लॅट ओपन होऊन मग वर जाण्याची शक्यता आहे. कदाचित जर फ्लॅट ओपन झालं तर थोडंसं खाली पण येऊ शकतं आधी आणि मग जाऊ शकतं. तर त्यामुळे आपल्याला थोडंसं लक्षात ठेवून या गोष्टी केल्या पाहिजेत. कदाचित काय होईल, जर आता हे असं खाली आलंय आणि त्यानंतर वर चाललंय, तर इतकं वर आलंय तर सोमवारी कदाचित थोडंसं खाली येईल. हा लो ब्रेक नाही होणार,
पण परत एकदा खाली येऊन पुन्हा वर जाऊ शकते. इथे एक डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो आणि त्यानंतर आपल्याला तेजी होण्याची शक्यता आहे. तर सोमवारी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये आज काय झालं आणि आपल्याला वीकली आणि डेली टाइम फ्रेमवर हे चार्ट काय सांगायचा प्रयत्न करतायत ते आता समजून घेऊया. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा निफ्टीचा चार्ट जो आहे हा मी 15 मिनिट टाइम फ्रेमवरनं वीकली टाइम फ्रेमला ओपन करतोय. आता इथे वीकली टाइम फ्रेमला ओपन केल्यानंतर आपण थोडंसं झूम आउट करूया म्हणजे आपल्याला व्यवस्थित चार्टचा विश्लेषण करता येईल. इथे तुम्ही बघू शकता की साधारणपणे इथे हाय बनल्यानंतर एक सिस्टमॅटिक मॅनरनं स्टेप बाय स्टेप मॅनरमध्ये आपल्याला निफ्टीमध्ये सेलिंग आलं होतं. त्यानंतर एक बाउन्स आला, परत सेलिंग आलं आणि मग आता आपल्याला एक चांगला बाउन्स वरच्या दिशेने येताना बघायला मिळतोय. मागच्या आठवड्यात काय झालं होतं? मागच्या आठवड्यात आपण जर बघितलं तर बॉडीचा विचार केला कॅन्डलच्या तर आपल्याला बिअरिश एनगल्फिंग पॅटर्न इथे बनलेला होता. मात्र हा ऍक्टिव्हेट कधी झाला असता? जर हा लो ब्रेक झाला असता. आपण ओपनच झालो हायच्या जवळ या आठवड्यात आणि वरच चाललेलो आहे. तर त्यामुळे तो काय प्रश्न आला नाही आणि हा बेअरिश एनगल्फिंग पॅटर्न जो आहे तो आपल्याला ऍक्टिव्हेटच झाला नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये काही ट्रेड येण्याचा प्रश्नच आला नाही. तर ह्या पद्धतीने आपल्याला काय दिसतंय? एक सेलिंग आलं होतं, आता एक बाउन्स येतोय. आता असं ज्या वेळेला असतं त्यावेळेला आपण कुठल्या टूलचा वापर करतो? त्यावेळेला आपण ज्या टूलचा वापर करतो ते आहे फिब रिट्रेसमेंट. आपण हायला मार्क करतोय, त्यानंतर लोला मार्क करतोय. आपल्या लक्षात आलं असेल की मागच्या 2 आठवड्यामध्ये काय झालं होतं? मागच्या 2 आठवड्यामध्ये आपण 50% ची लेवल जी आहे ती निफ्टीमध्ये ब्रेक केली होती आणि 61.8% चा रेझिस्टन्स घेतला होता आणि लेवल टेस्ट करायला पुन्हा किंमत खाली आली होती. आता आम्ही नेहमी सांगतो जेव्हा कुठली एखादी लेवल आहे इथे साईडला दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ही लेवल महत्त्वाची लेवल आहे तर ती ब्रेक कशी व्हायला पाहिजे? तर ती ब्रेक अशी व्हायला पाहिजे की ब्रेक झाल्यानंतर एक हाय बनला पाहिजे. म्हणजे इथनं ब्रेक झालं, एक हाय बनला, त्यानंतर ती लेवल टेस्ट करायला किंमत खाली आली पाहिजे. खाली आली आणि त्यानंतर परत वर जाताना जर ही वर जायला लागली तर आपल्याला इथे एन पॅटर्न तयार होतो आणि ह्या एन पॅटर्न नंतर मार्केटमध्ये आपल्याला जनरली मोठी तेजी बघायला मिळते. मार्केटमध्ये असा कुठलाही नियम नाहीये किंवा 100% गॅरंटी नसते, पण त्याच्यानंतर आपल्याला एक तेजी बघायला मिळते. आता इथे काय झालंय बघा, ही 50% ची लेवल होती. 50% ची लेवल आपण एकदा ब्रेक केली, लेवल टेस्ट करायला खाली आलो आणि आता आपण वर जाताना दिसतोय. हा एन पॅटर्न जसा मी इथे सांगितला तसाच इथे तयार झालेला आहे आणि आपण वरच्या दिशेनं ब्रेकआउट दिलाय. आता वर जात असताना आपल्याला 25,300 चं टार्गेट इथे दिसतंय. अर्थात हे वीकली टाइम फ्रेमवरचं टार्गेट आहे, पण आता निफ्टीचा विचार करता हे 300 पॉईंट वर जाणं काही निफ्टीला फारसं अवघड नाहीये. तर त्यामुळे कदाचित सोमवार मंगळवारीच आपल्याला ही टार्गेट आलेलं सुद्धा बघायला मिळू शकतं. तर एक प्रकारे आपल्याला हे लक्षात आलंय की कशा प्रकारे इथून ब्रेकआउट आलाय 50% चा आपल्याला जी लेवल आली होती 50% चा ब्रेकआउट झाला. आता 61.8% चा सुद्धा ब्रेकआउट आपल्याला निफ्टीनं दिलेला आहे. त्यामुळे डायरेक्ट 78.6% चं टार्गेट 25,307 च्या आसपास आपल्याला येणाऱ्या काळात येताना बघायला मिळू शकतं. तर हे झालं वीकली टाइम फ्रेमवर आपल्याला कशा प्रकारे चित्र दिसतंय. आता आपण काय करूया, थोडंसं खालच्या टाइम फ्रेमवर म्हणजे डेली टाइम फ्रेमवर येऊया आणि डेली टाइम फ्रेमवर जेव्हा आपण हा चार्ट बघतोय तेव्हा आपल्याला काय लक्षात घेतलं पाहिजे की मी इथे तुम्हाला काही लेवल काढून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक सगळ्यात महत्त्वाची लेवल आहे ती म्हणजे ही लेवल आहे. ओके, त्याच्यानंतरची महत्त्वाची लेवल आहे ही वरची लेवल आहे. आता ह्या जर 2 लेवलचा तुम्ही विचार केलात तर तुमच्या काय लक्षात येईल, ह्या ज्या 2 लेवल आपण मार्क केल्यात ह्या पूर्वीच्या स्विंग हायच्या लेवल आहेत. बघा इथे स्विंग हाय झाला होता, त्यानंतर मोठं सेलिंग झालं होतं. आता आता काय झालंय बघा, आपण त्या लेवलला आलो खालच्या बाजूला, इथे त्या लेवलला आलो, त्यानंतर त्याला रिस्पेक्ट दिला, थोडंसं प्रॉफिट बुकिंग झालं आणि इथे सुद्धा आता एन पॅटर्न बनलाय. ओके, एन पॅटर्न बनला होता. आज एक छोटीशी कॅन्डल बनली आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की येणाऱ्या काळात ह्याचा ही छोटी कॅन्डल बनली आहे ही इनसाइड कॅन्डल आहे. ह्याचा हाय ब्रेक होतो का लो ब्रेक होतो ते आता बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. बरोबर, मी थोडंसं काय करतो झूम करून दाखवतो कारण ही खूपच छोटी कॅन्डल आहे. आपल्याला थोडंसं झूम करून इथे लक्षात घेऊया. ओके, आता इथे व्यवस्थित दिसते. तर ह्या कॅन्डलचा आपल्याला काय करायचं आहे, आता हाय मार्क करायचा आहे आणि ह्या कॅन्डलचा लो मार्क करायचा आहे. जर समजा हाय ब्रेक झाला, समजा हा इथे असणारा हाय ब्रेक झाला
आणि किंमत वर जायला लागली तर इनसाइड कॅन्डलचं वरच्या बाजूचं ब्रेकआउट येईल आणि मग आपल्याला एक चांगली मुवमेंट वरच्या बाजूला 25,234 च्या दिशेनं होताना बघायला मिळेल. तेच जर समजा ही खालच्या बाजूनं ब्रेकआउट झालं, ज्याची शक्यता खूप कमी आहे, पण असं जर झालं तर खाली येऊ शकतं आणि पुन्हा ही लेवल आपल्याला टेस्ट होऊ शकते 24,850. आता तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात आली असेल की 24,850 मी आपल्याला कालपासून सांगतोय की जर खाली आलं तर 24,850 पर्यंत येऊ शकतं. तुम्हाला आता लक्षात आलं असेल की ती लेवल आपल्याला कुठून आली आहे. तर 24,850 आणि 25,000 ह्या दोन गोष्टीला फार महत्व आहे. ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल, समजा 25,000च्या वर ब्रेकआउट आलं आणि टिकलं तर आपल्याला वर जाऊ शकतं. 24,850च्या खाली ब्रेकआउट आलं तर खाली जाऊ शकतं. पण आपल्याला अशी जास्त शक्यता वाटते की इथनं आता वरच्याच दिशेनं आपल्याला जाईल. तर हे झालं निफ्टी 50चं आपल्याला वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला थोडंसं पुढे जायचं आहे आणि ह्या निफ्टी 50च्या विश्लेषणानंतर आपण बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी थोडासा चार्ट झूम करतोय आणि आपल्याला फक्त आजचाच दिवस जो आहे तो व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता काल काय झालं होतं. काल एक खूप चांगली रॅली झाली आणि त्यानंतर शेवटच्या एका तासामध्ये थोडेसे प्रॉफिट बुकिंग आलं. आज मी तुम्हाला सांगितलं होतं इथे लक्षात घ्या की इथे काय होऊ शकतं, तर 55,275 ची एक लेवल सांगितली होती, 55,275, आणि खाली बघितलं तर खाली सांगितलं होतं की 55,000 ची लेवल आहे. ओके, तर ह्या दोन लेवलच्या मध्ये आल्यानंतर आपल्याला रिव्हर्सल होऊ शकतं. वर 55,275, खाली 55,000 ची लेवल तुम्ही बघू शकता. हे कालपासून सांगतोय मी आणि असं नाही की दोन्ही साईडनं सांगितलंय, एकच दिशा सांगितली आहे की इथपर्यंत खाली येऊ शकतं ह्या एरियामध्ये आणि इथनं बाउन्स होऊन वर जाऊ शकतं. तसंच होताना आज बघायला मिळालं. तुम्ही बघू शकता पहिली कॅन्डल जी आहे आपल्याला ती ही बनली, बरोबर. पहिली कॅन्डल आहे, वर गेलं खाली आलं, डोजी कॅन्डल बनली. नंतर दुसऱ्या दोन कॅन्डल खाली आल्या, डे लो बनला आणि त्याच्यानंतर हळूहळू वर जात होतं, थोडं खाली येत होतं, परत वर जात होतं, परत खाली येत होतं, परत वर जात, असं करत करत आपल्याला साइडवेज मुवमेंट बँक निफ्टीमध्ये सुद्धा बघायला मिळाली. कदाचित सोमवारी गॅपअप ओपन होईल आणि वरच्या दिशेनं जाऊ शकतं. फ्लॅट ओपन झालं तर थोडंसं पुन्हा एकदा खाली येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर परत फिरून वर जाऊ शकतं. तर त्यामुळे ओपनिंग कुठे होतंय, यानंतर मुवमेंट कशी होतीये हे समजणं आपल्यासाठी महत्वाचं आहे. तर हे झालं निफ्टी बँकमध्ये आपल्याला कशा प्रकारे मुवमेंट झाली, येणाऱ्या काळात कशा प्रकारे होऊ शकते हे समजून घेण्यासाठी आपण काय करूया, वीकली टाइम फ्रेम मध्ये हा चार्ट ओपन करूया. वीकली टाइम फ्रेम मध्ये ओपन केलाय. आता थोडंसं झूम आउट करूया म्हणजे आपल्याला हा चार्ट व्यवस्थित समजू शकेल. सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची आहे. वीकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला आजचं क्लोजिंग आहे हे हायेस्ट क्लोजिंग आहे. आजपर्यंत वीकली टाइम फ्रेम मध्ये 55,350च्या वर क्लोजिंग आलेलं नव्हतं. आपण हाय बनवलाय अगदी 56,000चा सुद्धा, बरोबर, पण 55,350च्या वर आपल्याला वीकली टाइम फ्रेम मध्ये कधीही क्लोजिंग आलेलं नव्हतं. त्यामुळे आजचं जे क्लोजिंग आहे हे लाईफ टाइम हाय क्लोजिंग आहे, बरोबर. तर त्यामुळे क्लोजिंगच्या बाबतीत आज आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारची मुवमेंट बघायला मिळाली. आता थोडंसं आपण काय करू, थोडंसं मागे जाऊया आणि थोड्याशा गोष्टी समजून घेऊया. तर इथे आपल्याला लक्षात येईल की इथे आपल्याला हाय बनला होता. ओके, हा हाय बनला होता लाईफ टाइम हाय. त्यानंतर थोडं सेलिंग आलं, परत वर गेलं, परत मोठं सेलिंग आलं, आता वर गेलं, परत थोडं खाली आलं, परत वर जाऊन आपण ही लेवल जी आहे ही ब्रेक केली होती. ही लेवल ब्रेक केली, लेवल टेस्ट करायला खाली आलं आणि आता परत वर जात आहे. अशा प्रकारची सिच्युएशन तयार झाली आहे. तर त्यामुळे जोपर्यंत ह्या लेवलच्या वर किंमत टिकते आहे, बरोबर, तोपर्यंत आपल्याला वर जायची शक्यता नक्कीच आहे. पण आपल्याला त्याच्यासाठी वाट कशाची बघायची आहे, तर हा हाय जो आहे हा हाय ब्रेक होईल याची वाट बघायची आहे. ओके, हा हाय जो आहे हा वरच्या दिशेनं ब्रेकआउट कसा होईल याची वाट बघायची आहे. ती जर झाली तर खूप चांगली टार्गेट वरच्या दिशेनं बँक निफ्टीमध्ये येऊ शकतात आणि नवीन लाईफ टाइम हाय बनू शकतो. तर हे झालं बँक निफ्टीचं वीकली टाइम फ्रेम मध्ये केलेलं विश्लेषण. आता आपण बँक निफ्टीचा चार्ट जो आहे हा डेली टाइम फ्रेम मध्ये घेऊन येऊया. डेली टाइम फ्रेम मध्ये आपण ज्या वेळेला हा बँक निफ्टीचा चार्ट बघतोय तर त्यावेळेला आपल्याला इथे लक्षात येईल की कशा प्रकारे मुवमेंट झाली होती. ओके, तर इथे आपल्याला
थोडंसं झूम करतो म्हणजे लक्षात येईल, तर इथे आपण बघू शकतो की एक खूप मोठी तेजी आपल्याला इथे एप्रिलमध्ये चालू झाली होती. ती एप्रिल महिन्यामध्ये हाय बनला. त्यानंतर एप्रिलच्या शेवटी आपल्याला एक सेलिंग आलं. परत थोडासा बाउन्स आला. परत मे महिन्यामध्ये सुरुवातीला सेलिंग आलं आणि आता आपण हळूहळू वर जाऊन टिकताना दिसतोय. तर आता इथे थोडक्यात काय झालंय, पोल अँड फ्लॅग पॅटर्न तयार झालाय. तुम्ही जर अगदी काळजीपूर्वक बघितलं तर इथे तुम्हाला पोल अँड फ्लॅग पॅटर्न तयार झालेला दिसतोय. तर ह्या पद्धतीनं पोल अँड फ्लॅग पॅटर्न तयार झालेला आहे. आता जनरली काय असतं की असा पोल अँड फ्लॅग पॅटर्न तयार होतो त्यावेळेला वरच्या दिशेनं त्याचं ब्रेकआउट येतं. बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला वरच्या दिशेनं ब्रेकआउट येण्याची शक्यता आता चांगलीच निर्माण झाली आहे. वर जात असताना आपल्याला 55,600 वगैरे पर्यंत सुद्धा बँक निफ्टी जाऊ शकतं. पण आपल्याला इथे लक्षात काय ठेवायचं आहे, हे 56,000चं जे टार्गेट आहे हे सुद्धा येताना आपल्याला बघायला मिळू शकतं, पूर्वीचा लाईफ टाईम हाय. तर त्यामुळे आता इथून वर जात असताना ही टार्गेट्स आपल्या डोक्यात ठेवून मग आपल्याला पुढचा विचार करायचा आहे. तर माझ्या मते तुमच्या लक्षात आलं असेल की बँक निफ्टीमध्ये आता पोल अँड फ्लॅग पॅटर्नचं डेली टाइम फ्रेममध्ये आपल्याला ब्रेकआउट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि ते ब्रेकआउट आलं तर वरच्या दिशेनं खूप चांगल्या पद्धतीनं मूव्हमेंट होऊ शकते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मी मागच्या आठवड्यापासून सांगतोय की 17 आणि 18 तारीख नंतर आपल्याला एक मोठी मूव्हमेंट अपेक्षित आहे मार्केटमध्ये. बरोबर. आता असंच मी तुम्हाला 5 आणि 6 तारखेनंतर सांगितलं होतं आणि 5 आणि 6 तारखेनंतर मार्केटमध्ये मोठी मूव्हमेंट होऊ शकते असं सांगितलं होतं आणि तुम्हाला आठवत असेल की 6 तारखेच्या रात्रीच भारतानं पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला. भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला आणि त्यानंतर थोडंसं छोटंसं युद्ध टाईप परिस्थिती तयार झाली आणि त्यामुळे मार्केटमध्ये मोठीच मूव्हमेंट त्याच आठवड्यात आलेली आपल्याला बघायला मिळाली. मी सांगतानाच असं सांगितलं होतं की 5 आणि 6 तारीख नंतर आणि ह्या 1-2 दिवसातच ह्याच आठवड्यात ती मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळेल आणि तशीच मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळाली. आता सुद्धा 17 आणि 18 तारीख शनिवार रविवार आहे, पण त्यानंतर एक मोठी मूव्हमेंट पुढच्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे असं मी तुम्हाला मागेच सांगितलं होतं. आता आपल्याला पुढच्या आठवड्यात काय होतं हे नक्की बघायचं आहे. तर हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण. आपण आता काय करूया, पुढे जाऊया आणि शेवटचा जो आपला इंडेक्स आहे सेन्सेक्स त्याचं थोडक्यात विश्लेषण बघूया. सेन्सेक्स मध्ये सुद्धा मी सांगितलं होतं, कालचं हे एक तासभर खाली आल्यानंतर मी सेन्सेक्स मध्ये सांगितलेलं होतं की साधारणपणे आपल्याला 81,900च्या आसपास, 81,900 पासून इथे 82,325च्या आसपास, 82,325च्या आसपास आपल्याला इथे खाली येऊन वर जाताना बघायला मिळू शकतं. हा जो आहे हा आपला थोडक्यात रिव्हर्सल झोन असल्यासारखा असणार आहे आणि इथून आपल्याला रिव्हर्स होऊन किंमत वर जाताना बघायला मिळू शकते. तर तुम्ही बघू शकता की खाली आली किंमत, जशी अपेक्षा होती. काल ह्या लेवलला आली नव्हती जेव्हा मी ह्या लेवल दिल्या होत्या. आज या लेवलमध्ये आलेली आहे, या झोनमध्ये आली आहे आणि वर जायचा प्रयत्न झाला पण फारसा यशस्वी झालेला नाही. आपल्याला आता 82,400च्या वर जर टिकलं तर मग वर जात असताना 82,500, 82,600 आणि 82,700 अशी 3 टार्गेट आपल्याला वर जाताना बघायला मिळू शकतात. तर ह्या पद्धतीनं आपल्याला सेन्सेक्समध्ये वरच्या बाजूनं ब्रेकआउट होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आणि हे मी कालच सांगितलेलं होतं की खाली येईल आणि खाली रिव्हर्स सपोर्ट घेऊन वर जाऊ शकेल. तर ह्या लेवल आता तुमच्या चांगल्याच लक्षात राहतील. तर हे झालं सेन्सेक्समध्ये कशा पद्धतीनं मूव्हमेंट झाली आणि कशा पद्धतीनं होऊ शकते. जास्त डिटेलमध्ये आपल्याला उद्या चर्चा करायची आहे. आज आपण आता काय करूया, सेन्सेक्सचं सुद्धा वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करूया. सगळ्यात पहिल्यांदा वीकली टाइम फ्रेम मध्ये जातोय. सेन्सेक्स मध्ये आपण जर बघितलं तर सेन्सेक्स मध्ये सुद्धा लाईफ टाईम हाय आपल्याला इथे बनलेला होता. तुम्हाला आठवत असेल सप्टेंबर एंडला. त्यानंतर एक मोठं सेलिंग आलं होतं आणि आता सेन्सेक्स मध्ये बाउन्स येतोय. आता जर सेन्सेक्स मध्ये आपण जर समजा फिब रिट्रेसमेंट लावायची ठरवली तर आपल्याला काय लक्षात येतंय, इथे सुद्धा सेम निफ्टी प्रमाणेच झालंय. बरोबर. इथे आपल्याला 50% ची लेवल होती, ब्रेकआउट झाला, एक हाय बनला, लेवल टेस्ट करायला खाली आलं आणि त्यानंतर आता वर जाते आणि जवळजवळ 78.6% ची लेवल आपण इथे अचीव केली आहे. आता जर ही लेवल ब्रेक झाली
तर आपण काय करू शकतो, लाईफ टाईम हायच्या जवळ जाऊ शकतो. 85,978 च्या आसपास आपण पोहोचू शकतो. त्या दिशेनं आता वाटचाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तो हाय पोचेल की नाही सांगता येत नाही, पण इथून वर जाऊन तेजी होण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे. तर हे झालं सेन्सेक्समध्ये आपल्याला वीकली टाइम फ्रेमवर सेन्सेक्सचा चार्ट आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतोय ते आपण समजून घेतलं. आता आपण काय करूया, सेन्सेक्सचा हा जो चार्ट आहे हा डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करूया. तर त्याच्यासाठी मी इथे डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतोय. डेली टाइम फ्रेम मध्ये बघितल्यानंतर आपण इथे आपल्याला एक लेवल लक्षात येते, ती लेवल आपण काय करू, इथे मार्क करू. ही लेवल जी आहे ही आपल्याला ब्रेकआउट साठी थोडासा त्रास देते. पूर्वी सुद्धा तुम्ही जर इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे काय झालं होतं, इथून आपल्याला किंमत वर गेली होती आणि मग स्टेप बाय स्टेप आपल्याला खाली येताना दिसली होती. आता आपल्याला काय होतंय, त्याच लेवलला आल्यानंतर ती लेवल आहे 82,330 च्या आसपासची. आता मी थोडंसं झूम करतो म्हणजे आपल्याला व्यवस्थित दिसू शकेल. काय होतंय, 82,317 च्या आसपासची लेवल आहे. तर इथे आपण गेलो, लेवल हे झालं, रेझिस्टन्स घेतला, लेवल टेस्ट करायला खाली आलो, परत वर जातोय. म्हणजे इथे आपण जर बघितलं तर एन पॅटर्न बनतोय आपला, बरोबर. हा जर एन पॅटर्न बनला आणि हा हाय जर ब्रेक झाला तर एक चांगली मोठी रॅली आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकते. आज अगदी छोटीशी आपल्याला एक कॅन्डल बनली आणि ती सुद्धा रेझिस्टन्स लेवल जवळ बनली आहे. तर त्यामुळे येणाऱ्या काळात जर त्याचा हाय ब्रेक झाला तर आपल्याला एक चांगली तेजी बघायला मिळते. मात्र जर हा आजचा लो जो आहे तो समजा सोमवारी ब्रेक झाला तर थोडंसं सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि आपण ज्या सांगितलेल्या लेवल्स आहेत त्या लेवलपर्यंत खाली येऊ शकतं असं वाटतंय. तसं नाही झालं, गॅप अप ओपन झालं किंवा फ्लॅट ओपन होऊन वर जायला लागलं तर वर आपल्याला खूप चांगली टार्गेट येण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे. तर हे झालं तिन्ही इंडेक्समध्ये केलेलं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या शेवटच्या भागाकडे आलोय आणि अगदी शेवटी आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल तर आपल्याला जर शेअर मार्केट मराठी परिवारात सामील व्हायचं असेल तर आपल्याला दोन महत्त्वाच्या गोष्टी करणं आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे काय, शेअर मार्केट मराठीचा कोणता तरी एक ग्रुप, मग तो व्हॉट्सअप असेल किंवा टेलिग्रामवरचा असेल तर तो जॉईन केला पाहिजे. तसे आपले 3 ग्रुप आहेत, व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक. तिन्ही ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपलं शेअर मार्केट मराठीचं जे ॲप आहे ते डाउनलोड करून इन्स्टॉल करा. ग्रुपच्या आणि ॲपच्या लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तिथे जाऊन तुम्ही काय करू शकता, या दोन्ही गोष्टी करू शकता. ह्या गोष्टी अवश्य करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या माहितीसाठी थोडक्यात सांगतो की शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण 3 लेवलमध्ये दिलं जातं. पहिली लेवल आहे फ्री कोर्स, दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्सेस. तर इथे आत्ता जो व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे. दररोज एक दिवस आड आपल्याला दररोज लाईव्ह सेशन असतं, पण एक दिवस आड फ्री कोर्सच्या सदस्यांना सुद्धा मार्केटमध्ये लाईव्ह मार्केट सेशन आपल्याला बघता येतं सकाळी 9 ते 10:30. तर तो सुद्धा फ्री कोर्सचा पार्ट आहे. त्याबरोबर आपण 3 चांगले चांगले कोर्सेस ह्या फ्री कोर्समध्ये दिलेले आहेत. तुम्ही जर अगदी नवीन असाल तर तुम्हाला शेअर मार्केट स्टार्टर कोर्स आहे. त्यानंतर तुम्हाला टेक्निकल अनालिसिस शिकायचं असेल तर आपल्याला टेक्निकल अनालिसिस कोर्स आहे. आणि सगळ्यात शेवटी मला ट्रेडर व्हायचं आहे ह्या नावाचा एक कोर्स आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला नव्यानं सुरुवात करायची असेल तर लागणाऱ्या सर्व गोष्टींची अतिशय विस्तृत अशी माहिती त्या कोर्समध्ये सांगितलेली आहे. असे 3 उत्तम असे कोर्स आणि दैनंदिन विश्लेषण आणि लाईव्ह मार्केट सेशन या सर्व सुविधा तुम्हाला फ्री कोर्समध्ये मिळतात. तर तुम्हाला जर फ्री कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स असे 2च शब्द टाईप करा, इंग्लिशमध्ये टाईप करा, जसं दाखवलंय तसे टाईप करा आणि हे 2 शब्द व्हॉट्सअप मेसेज करून ह्या नंबरला पाठवून द्या. तुम्हाला फ्री कोर्सची सर्व माहिती सांगितली जाईल. त्यानंतर तुम्हाला जर प्रीमियम ग्रुप जॉईन करायचा असेल, त्याची माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असे 2च शब्द व्हॉट्सअप मेसेजमध्ये टाईप करा आणि ह्या नंबरला पाठवून द्या. तुम्हाला प्रीमियम ग्रुपची माहिती पाठवली जाईल. त्याचबरोबर आता जर तुम्हाला पेड कोर्ससाठी प्रवेश घ्यायचा असेल, त्याची माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा 2च शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो मेसेज या नंबरला
पाठवून द्या. तुम्हाला पेड कोर्स विषयी सर्व माहिती सांगितली जाईल. त्याचसोबत आपण आपला एक नवीन पेड कोर्स जो आहे, जो बहुप्रतीक्षित आहे आणि खूप मेगा कोर्स आहे, ज्यामध्ये आपण ॲस्ट्रॉलॉजी, ॲस्ट्रॉनॉमी, टेक्निकल ॲनालिसिस आणि मॅथमॅटिक्स या 4 शास्त्रांचा एकत्रित वापर करून मार्केटचं विश्लेषण कसं करायचं असतं हे शिकणार आहोत. हा कोर्स पुढच्याच आठवड्यात लॉन्च होतोय आणि त्याची माहिती कदाचित ह्या वीकेंडला तुम्हाला बघायला मिळू शकेल. तर त्यामुळे ह्या सर्व गोष्टी नेहमी लक्षात ठेवा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही बघितलात, अजूनपर्यंत बघताय, तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील, सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.